गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला दोन छोटे छोटे कन्सेप्ट शिकायचे आहेत. त्यातला पहिला कन्सेप्ट जो आहे तो इलेक्ट्रिकल वर्क डन ऑर वर्क. त्याला अजून एक काय नाव, इलेक्ट्रिकल वर्क डन ऑर वर्क. त्याला डिनोट केलं जातं डब्ल्यू या सिम्बॉलने. मग वर्क डन म्हणजे काय असतं? तर वर्क डन म्हणजे बेटा काही नाही, इट इज नथिंग बट अ ट्रान्सफर ऑफ चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ट्रान्सफर ऑफ काय बेटा? चार्ज. चार्ज एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्याच कन्सेप्टला त्यांनी काय नाव दिलं बेटा? वर्क डन. ठीक आहे, बरं, ही झाली माझी डेफिनेशन. पण त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय बेटा माहिती का? वर्क डन इज इक्वल टू चार्ज इंटू द व्होल्टेज. वर्क डन इज इक्वल टू काय असतं बेटा? चार्ज इंटू द व्होल्टेज. वर्क डन इज इक्वल टू किती असतं फॉर्म्युला त्याचा? चार्ज इंटू द व्होल्टेज. याला मी इक्वेशन 1 देतो. ठीक आहे, डेफिनेशन काय सांगितली बेटा? वर्क डन इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. वर्क डन इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला W इज इक्वल टू क्यू इंटू द व्ही असतो. आता ना बेटा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे करंटचा एक फॉर्म्युला आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी असतो. आय इज इक्वल टू किती असतो? क्यू अपॉन टी. हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. आय गुणिले टी इज इक्वल टू क्यू येतो, म्हणजेच क्यू इज इक्वल टू आय गुणिले टी. क्यू इज इक्वल टू किती आलं बेटा? आय गुणिले टी. याला इक्वेशन 2 दिली. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. मग W इज इक्वल टू Q च्या जागी किती येईल बेटा? I गुणिले T. ठीक आहे, आणि त्याला गुणिले व्होल्टेज. म्हणजेच W इज इक्वल टू किती आलं? V इंटू द I गुणिले T. VIT. वर्क डनचा फॉर्म्युला किती आला? VI आणि T. वेअर आपण आता सगळ्याच्या सगळं लिहू. वेअर W म्हणजे काय? तर वर्क डन आहे. W म्हणजे काय? तर वर्क डन आहे. V म्हणजे काय? तो व्होल्टेज आहे. V म्हणजे काय बेटा? व्होल्टेज आहे. I म्हणजे काय? करंट आहे. I म्हणजे काय बेटा? करंट आहे. आणि छोटा t म्हणजे काय? टाइम आहे. छोटा t म्हणजे काय बेटा? टाइम. आणि इथे अजून एक Q आहे. Q म्हणजे काय बेटा? चार्ज. Q म्हणजे काय बेटा? चार्ज. आता याचं युनिट काय असतं बेटा वर्क डनचं माहिती का? वर्क डनचं युनिट आहे जूल. वर्क डनचं युनिट काय बेटा? जूल. हा अख्खा कन्सेप्ट झाला. कशाचा? वर्क डनचा. हा अख्खा कन्सेप्ट झाला माझा कोणाचा बेटा? वर्क डनचा. पुन्हा एकदा वर्क डन म्हणा किंवा इलेक्ट्रिकल वर्क डन, इट इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मग हे सगळं लिखापुढे लिहून घ्यायची. ठीक आहे, चलो आधी हेडिंग टाका, इलेक्ट्रिकल वर्क डन ऑर वर्क. इलेक्ट्रिकल वर्क डन ऑर वर्क. इलेक्ट्रिकल वर्क डन ऑर वर्क. डॅश करा पुढल्या डेफिनेशन त्याची. इलेक्ट्रिकल वर्क डन is the work done to transfer the charge. Electrical work done is the work done to transfer the charge. Electrical work done is the work done to transfer the charge. Electrical work done is the work done to transfer the charge from one place to another place. It is the work done to transfer the charge from one place to another place. From one place to another place. Okay. आता इक्वेशन 1 पासून सगळंच्या सगळं युनिट पर्यंत पण सगळंच्या सगळं लिहून काढायचंय. युनिट पर्यंत सगळंच्या सगळं लिहून काढायचंय. युनिट पर्यंत सगळंच्या सगळं लिहून काढायचं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट लिहून काढायचे जे दिसत आहेत ते युनिट पर्यंत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा माझा जो कन्सेप्ट चालू होता बेटा तो म्हणजे आहे एनर्जी. तो म्हणजे कुठला आहे? एनर्जी. त्यालाच आम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी असं पण म्हणतो. त्यालाच आम्ही अजून एक काय म्हणतो? इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे बेटा माहिती का? इट इज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं. इट इज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इट इज द प्रोडक्ट ऑफ काय बेटा? पॉवर अँड टाइम. सिंपल. इट इज द प्रोडक्ट ऑफ कशाचा बेटा? पॉवर अँड टाइम. बर, आता वेअर ई म्हणजे काय? एनर्जी आहे. ई म्हणजे काय बेटा? एनर्जी आहे. पी म्हणजे काय? पॉवर आहे. पी म्हणजे काय बेटा? पॉवर आहे. आणि टी म्हणजे काय? चलो टाइम. टी म्हणजे काय? टाइम. युनिट जर बघायला गेलं ना, एनर्जीचं पण युनिट काय असतं बेटा माहिती का? जूल. पहिलं युनिट आहे त्याचं. याचं युनिट काय बेटा? जूल. जूल पण चालतं किंवा पॉवरचं युनिट काय असतं? वॅट. टाइमचं युनिट कशामध्ये? सेकंड्स मध्ये पण चालेल. वॅट सेकंड पण चालतं. किंवा अजून त्याला आपण काय लिहू शकतो? वॅट आणि पुढे आवर असं पण लिहिता येतं. वॅट आवर पण चालतं. ठीक आहे, वॅट आवर असं पण युनिट आहे त्याचं. आणि अजून एक महत्वाचं किलो वॅट आवर असं पण आहे. आता किलो वॅट आवर असं पण आहे, हे लक्षात ठेवा.
किलोवॅट आवर असं पण आहे. आता एक मला तुम्हाला कन्सेप्ट सांगायचा आहे. तो कन्सेप्ट काय तो सम्स मध्ये मला यूज होणार आहे, तो नीट लक्ष द्या. ठीक आहे, कन्सेप्ट सांगतोय किलोवॅट आवर. सपोज मी तुला म्हटलं की 2000 वॅट आहे. 2000 वॅट म्हणजे त्याला काय लिहिता येईल, 2000 किलोवॅट. सॉरी, 2000 वॅट म्हणजे 2 किलोवॅट. का, सगळ्यांना माहिती आहे 1000 म्हणजेच 1 किलो असतो, हे लक्षात ठेवा. 1000 म्हणजेच 1 किलो, तर 2000 वॅट असेल म्हणजेच की त्याला 2 किलो वॅट. ठीक आहे, तसं मी म्हटलं 5000 वॅट आहे. 5000 वॅट म्हटलं तर काय बेटा 5 किलो वॅट. 5000 वॅट म्हणजेच काय आलं बेटा 5 किलो वॅट. लक्षात आलं. कधी कधी आम्ही तुम्हाला बेटा सम्स मध्ये सांगतो की मला उत्तर किलो वॅट मध्ये दाखव, मला आन्सर्स कशामध्ये दाखव, किलो वॅट मध्ये दाखव. तेव्हा हा कन्सेप्ट महत्वाचा ठरतो बेटा. ठीक आहे, बरं एनर्जीचा कन्सेप्ट कळाला. एनर्जी काय डेफिनेशन, इट इज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इट इज द प्रोडक्ट ऑफ काय असा बेटा पॉवर अँड टाइम. चलो लिहून घ्या. हेडिंग टाका एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी. हेडिंग टाका एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी. एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. एनर्जी इज डिफाइंड एज अ प्रोडक्ट ऑफ पॉवर एंड टाइम. Energy is defined as the product of power and time. Energy is defined as the product of power and time. Energy is defined as the product of power and time. खाली लिहा E is equal to P into T. खाली लिहा बेटा E is equal to P into T. खाली लिहून घ्या E is equal to P into T. मग where E is equal to energy, P is equal to power, T is equal to time. आणि युनिट्स सगळेच्या सगळे लिहून घ्या. युनिट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत, सगळ्याच्या सगळे युनिट्स लिहून घ्या. युनिट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत, सगळेच्या सगळे लिहून घ्या. युनिट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत, सगळेच्या सगळे लिहून घ्या. बरं आता ना बेटा सगळं झालंय. आता कन्सेप्ट मध्ये लिहा. कन्सेप्ट मध्ये मला अजून थोडंसं सांगायची इच्छा. 2000 म्हणजे 2 किलो वॅट झालं. 5000 वॅट म्हणजे 5 किलो वॅट झालं. जर इथे 2400 असतं तर काय झालं असतं, 2400 वॅट असतं तर काय झालं असतं माहिती काय, 2.4 किलो वॅट. हे लक्षात घ्या. हा मध्ये पॉईंट येतो आणि किलो वॅट लिहिलं जातं. काय तर 2.4 किलो वॅट. तसंच मी घेतलं 5200 वॅट, तर याला काय लिहिता येईल 5.2 किलो वॅट. याला काय लिहिता येईल बेटा 5.2 किलो वॅट. तसंच मी इथे 7800 वॅट लिहिलं तर काय येईल बेटा 7.8 किलो वॅट. इथं काय येईल 7.8 किलो वॅट. कन्सेप्ट मध्ये हे लिहून घ्या सगळ्याच्या सगळं पटकन. कन्सेप्ट मध्ये हे सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. कन्सेप्ट मध्ये हे सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो कन्सेप्ट झाला असेल. अपेक्षा ठेवतो कन्सेप्ट झाला असेल. ठीक आहे. आता ना बेटा मला इथे अजून तुम्हाला काय आता फॉर्म्युले घ्यायचे. आता आपले सम्स चालू होतील. आता काय चालू होतील बेटा सम्स. सम्स साठी मी इकडच्या साईडला सगळ्याच्या सगळ्या आधी फॉर्म्युले लिहून घेतोय, मग माझे सम्स चालू होतील. फॉर्म्युलांमध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला W इज इक्वल टू Q इंटू व्ही आहे. W इज इक्वल टू Q इंटू व्ही. अजून एक W चा फॉर्म्युला किती बेटा W इज इक्वल टू V इंटू द I इंटू द T. हा सेकंड फॉर्म्युला झाला वर्क डनचाच. त्याच्यानंतर एनर्जीचा फॉर्म्युला E इज इक्वल टू किती असतं बेटा पॉवर इंटू द टाइम. E इज इक्वल टू किती असतं पॉवर इंटू टाइम. पॉवरचे आपल्याकडे अनेक फॉर्म्युले आहेत. आठवत आहे पॉवरचा कन्सेप्ट घेतलेला आहे आपण. पॉवर इज इक्वल टू पहिला फॉर्म्युला V इंटू द I. पॉवरचा दुसरा फॉर्म्युला V स्क्वेअर अपॉन I. आणि पॉवरचा तिसरा फॉर्म्युला I स्क्वेअर इंटू द I. पॉवरचे हे माझ्याकडे 3 फॉर्म्युले झालेत. पॉवरचे माझ्याकडे हे 3 फॉर्म्युले झाले. पॉवर इज इक्वल टू V इंटू I. सेकंड फॉर्म्युला V स्क्वेअर अपॉन I. आणि पुढचा फॉर्म्युला किती आहे बेटा I स्क्वेअर इंटू द I. पुढे आता हे काही नवीन फॉर्म्युले आहेत. पहिला जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे आहे नंबर ऑफ युनिट्स. कधी कधी ना बेटा मला नंबर ऑफ युनिट्स काढावे लागतात. तर नंबर ऑफ युनिट साठी फॉर्म्युला आहे एनर्जी डिवायडेड बाय 1000. नंबर ऑफ युनिट साठी फॉर्म्युला किती बेटा एनर्जी डिवायडेड बाय 1000. नंबर ऑफ युनिट साठी फॉर्म्युला किती आहे एनर्जी डिवायडेड बाय 1000. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे कॉस्ट. कधी कधी मला कॉस्टिंग विचारली जाते. कॉस्ट साठी फॉर्म्युला किती बेटा नंबर ऑफ युनिट्स इंटू द कॉस्ट पर युनिट. इंटू द कॉस्ट पर युनिट. इंटू द किती असतं बेटा कॉस्ट पर युनिट. हे सगळेच्या सगळे खूप महत्वाचे फॉर्म्युले झाले. हे सगळ्याच्या सगळे खूप महत्वाचे फॉर्म्युले झालेले आहेत बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे. फॉर्म्युले सगळेच्या सगळे लिहून काढायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे. व्हिडिओ पॉज करा. सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहून काढा. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा माझे सम्स चालू होते. आता काय चालू होतील सम्स. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला पहिलं सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे.
इमेजच्या फॉर्म मध्ये पहिलं सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय, फर्नेस टेक्स द करंट ऑफ, करंटची किंमत दिली आहे 10 एम्पियर, करंट किती 10 एम्पियर फ्रॉम 200 वोल्ट डीसी, व्होल्टेजची पण किंमत आहे किती बेटा 200 वोल्ट. ओके, सप्लाय फॉर 8 आवर्स, टाइम दिलेला आहे किती बेटा 8 आवर्स. ओके, कॅल्क्युलेट द एनर्जी कन्झ्युम्ड, पण एनर्जी काढायची आहे इन किलो वॅट आणि आवर, इन किलो वॅट आवर, इन किलो वॅट आवर. ठीक आहे, आधी आपण एनर्जी तर काढू. एनर्जीचा फॉर्म्युला काय बेटा, पॉवर इंटू द टाइम. मग पहिले पॉवर लागेल, पॉवर आहे का माझ्याकडे, नाहीये, काढता येईल का, व्होल्टेज आणि करंट आहे म्हणजे पॉवर काढता येईल. येस, मग सगळ्यात पहिले आपण पॉवर काढून घेऊ. पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला किती, व्ही इंटू द आय. व्होल्टेजची किंमत 200, करंटची किंमत 10, पॉवरची किंमत किती आली बेटा 2000 वॅट. 2000 वॅट ही कोणाची किंमत आली, पॉवरची. आता एनर्जी, एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर इंटू द टाइम, एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर इंटू द टाइम. पॉवर किती आहे 2000 आहे, टाइम किती आहे बेटा, टाइम किती आवर्स आहे 8 तास आहे. मग एनर्जी किती आलं बेटा 8 दुने 16,000 वॅट आणि आवर. पण हे 16,000 वॅट आवर मध्ये आले, पण तुला किलो वॅट मध्ये हवंय. तुला कशात हवंय, किलो वॅट मध्ये. तुला कशात हवंय, 16,000 झालंय, 1600 नाही येते लक्षात घ्या. 16,000 झालंय ते 1600 नाहीये लक्षात घ्या. आपण जे कन्सेप्ट मध्ये घेतले होते ते 7800 होतं फक्त. मग ते 7800 7.8 किलो वॅट असं लिहायचं. मग 16,000 असेल त्याला काय लिहितात बेटा 16 किलो वॅट. राईट, 16,000 असेल तर काय लिहितात बेटा 16 किलो वॅट. 16,000 आहे ना, इथे 2 शून्य इथे 3 शून्य, फरक पहा, इथे 2 शून्य इथे 3 शून्य. मागच्या याच्यात 7800 होतं म्हणून 7.8 किलो वॅट आलं, 7800 होतं म्हणून 7.8 आलं. इथे 16,000 आहे, इथे 3 शून्य म्हणून 16 किलो वॅट येईल. म्हणजेच याचा आन्सर किती आला, एनर्जीचा फॉर्म्युला 16 किलो वॅट आणि आवर. म्हणजे तुझं उत्तर किलो वॅट आवर मध्ये हवं होतं, किलो वॅट आवर मध्ये काढलं. किती आलं 16 किलो वॅट आवर. किती आलं बच्चालो 16 किलो वॅट आवर. किती आलं 16 किलो वॅट आवर. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. कन्सेप्ट कळाला बेटा, हा 16 का आलं ते कळालं, 16 का आलं ते कळालं. ओके, व्हिडिओ पॉज करा. गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झाला असेल. आता नेक्स्ट सम बेटा, पुन्हा सेकंड सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. सेकंड सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणताय बेटा सेकंड सम, इफ द रेजिस्टन्स ऑफ 120 ओम, रेजिस्टन्सची किंमत दिली त्यांनी 120 ओहम, हॅज अ स्पेसिफाईड मॅक्सिमम पॉवर डिसिपेशन, मॅक्सिमम पॉवर डिसिपेशन, पॉवरची पण किंमत दिलेली किती आहे 1 वॅट म्हणतोय. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम करंट रेटिंग, कॅल्क्युलेट द मॅक्सिमम करंट रेटिंग. करंटची किंमत काढायची आहे. कशाची किंमत काढायची बेटा, करंटची. आता पॉवर इज इक्वल टू, माझ्याकडे फॉर्म्युला आहे आय स्क्वेअर इंटू द आर आहे बेटा. पॉवरचा आपल्याकडे फॉर्म्युला आय स्क्वेअर इंटू द आर. मला याच्यापैकी आय ची किंमत काढायची, हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, मग पॉवर डिवाइडेड बाय रेजिस्टन्स इज इक्वल टू आय स्क्वेअर आलं. राईट, म्हणजेच आय स्क्वेअर इज इक्वल टू पॉवर अपॉन रेजिस्टन्स, इज इक्वल टू पॉवर अपॉन रेजिस्टन्स. पॉवरची किंमत 1 डिवाइडेड बाय रेजिस्टन्सची किंमत किती आहे 120. आयच्या स्क्वेअरची किंमत इथे निघेल 1 डिवाइडेड बाय 120, 1 डिवाइडेड बाय 120 किती आलं 8.333 इंटू 10 रेज टू पॉवर -3. ठीक आहे, ही कोणाची किंमत आली आयच्या स्क्वेअरची. तुला आय काढायचा आहे, तुला काय काढायचं आहे आय. मग आय इज इक्वल टू स्क्वेअर आहे, तिकडे गेल्यावरती स्क्वेअर रूट होईल, तिकडे गेल्यावरती स्क्वेअर रूट ऑफ 8.333 इंटू 10 रेज टू पॉवर -3, म्हणजे तुला आयची किंमत भेटेल. बरं, आता इथे टाकताना कसं टाकाल अंडर रूट. मग ब्रॅकेट महत्वाची, ब्रॅकेट मुलं विसरतात, ब्रॅकेट विसरतात का, हे अख्खं ब्रॅकेटच्या आतमध्ये ना, तर ब्रॅकेट टाकणं महत्वाचं. ब्रॅकेट नाही टाकलं तर उत्तर चुकेल. ठीक आहे, 8.333 इंटू 10 रेज टू पॉवर -3 ब्रॅकेट कम्प्लीट. 0.0912 0.0912 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली करंटची. 0.0912 एम्पियर ही कोणाची किंमत आली करंटची. ही कोणाची किंमत आली बच्चा लोक करंटची. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे.
व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या शांततेमध्ये. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, काय म्हणताय बेटा पुढचं सम ते बघा. कॅल्क्युलेट द करंट, थर्ड सम आता. कॅल्क्युलेट द करंट, करंट विचारतोय. ओके, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स पण विचारतोय. ओके, अँड एनर्जी, एनर्जी पण विचारतोय. ठीक आहे. बाय ओव्हन रेटेड, व्होल्टेजची किंमत 230 व्होल्ट आहे. ठीक आहे. आणि 1 किलो वॅट पॉवरची किंमत किती बेटा, 1 किलो वॅट. 1 किलो वॅट म्हणजेच 1 × 10⁻³ वॅट आलं. ठीक आहे. वेन यूज फॉर, टाइम दिलेला आहे 20 आवर्स. वेन यूज फॉर 20 आवर्स. वेन यूज फॉर किती बेटा, 20 आवर्स. ओके, मला एवढ्या किमती काढायच्या आहेत. सगळ्यात पहिले तर मला काय काढायचं आहे बेटा, करंट काढायचा आहे. पॉवर दिलेली, पॉवर इज इक्वल टू V × I असतो. पॉवर इज इक्वल टू, पॉवर माझ्याकडे आहे, व्होल्टेज पण आहे, करंट काढायचा आहे. काढता येईल बेटा सहज. आता पहा, पॉवरचा माझ्याकडे फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू, फॉर्म्युला किती असतो, V × I, राईट. मग याच्यापैकी पॉवर आहे, व्होल्टेज पण आहे, I काढायचा आहे. पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज इज इक्वल टू I. पॉवरची किंमत 1 × 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय व्होल्टेज, व्होल्टेजची किंमत किती आली, 230, विच इज इक्वल टू करंट, विच इज इक्वल टू करंट. चलो कॅल्क्युलेशन्स करा. वरच्या ब्रॅकेटमध्ये किती बेटा, 1 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवायडेड बाय 230 ब्रॅकेट कंप्लीट. 4.34, 4.347 काय बेटा, एम्पियर. ही कोणाची किंमत आली, करंटची. करंट भेटला. आता काय काढायचे मला, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काढण्यासाठी पुन्हा आता तुझ्याकडे पॉवर इज इक्वल टू V²/R पण आहे. ठीक आहे, पॉवर दिलेला आहे, व्होल्टेज पण आहे तुझ्याकडे, राईट. आणि रेजिस्टन्स काढायची आहे. मग पॉवर इज इक्वल टू, पुन्हा फॉर्म्युला V²/R आहे. रेजिस्टन्स कुठल्याही फॉर्म्युल्याने, ह्या पण फॉर्म्युला घेतला तरी चालेल, I² × R घेतलं तरीही चालेल. ठीक आहे. इथे मला रेजिस्टन्स हा मला वाटला, मी हा घेतला. मग हा डिवाइड इकडे गेला, मल्टिप्लाय, मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. R इज इक्वल टू किती येईल, V²/P. व्हीचा स्क्वेअर, व्हीचा स्क्वेअर म्हणजेच किती आलं बेटा, 230 ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याला डिवायडेड बाय पॉवर. पॉवरची किंमत पुन्हा 1 × 10⁻³. चलो रेजिस्टन्सची किंमत, कॅल्क्युलेशन्स करा, कॅल्क्युलेशन करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 230चा स्क्वेअर, त्याला डिवायडेड बाय 1 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. 52.9, 52.9 काय बेटा, ओहम. ही कोणाची किंमत आली, रेजिस्टन्सची. ही कोणाची किंमत आली बेटा, रेजिस्टन्सची. रेजिस्टन्सची किंमत किती आली, 52.9. रेजिस्टन्सची किंमत किती आली, 52.9. रेजिस्टन्स पण निघाला. आता एनर्जी, एनर्जी इज इक्वल टू पॉवर × टाइम. एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर × टाइम. एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे किती, पॉवर × द टाइम. पॉवरची किंमत किती आपल्याकडे, 1 × 10⁻³ × द टाइम. टाइमची किंमत किती बेटा, 20. एनर्जीचं उत्तर भेटेल किती बेटा, 1 × 10⁻³ × द 20 किती आलं, 20,000. 20,000 वॅट आवर. बरं, आता किलो वॅटमध्ये काढायचं असेल तर किती, 20 किलो वॅट येईल, राईट बेटा, 20 किलो वॅट आवर. जर मला किलो वॅटमध्ये काढायचं असतं तर, जर मला किलो वॅटमध्ये काढायचं असतं तर बेटा, जर मला ते किलो वॅटमध्ये काढायचं असतं तर. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, थर्ड सम लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, थर्ड सम लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, थर्ड सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, थर्ड सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि थर्ड सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, थर्ड सम लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो थर्ड सम पण झालं असेल. आता नेक्स्ट सम बेटा, पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये पुढचं सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं. पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये पुढचं सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतंय बेटा ते बघा. कॅल्क्युलेट द करंट, रेजिस्टन्स अँड एनर्जी. ओके, चौथं सम. कॅल्क्युलेट द करंट काढायचा आहे, रेजिस्टन्स काढायचा आहे आणि एनर्जी काढायची आहे. ठीक आहे. कधी, वेन इलेक्ट्रिक आयन रेटेड ऑफ, व्होल्टेजची किंमत दिलेली आहे किती बेटा, 230 व्होल्ट. एनर्जी पण दिलेली आहे, नाही सॉरी,
किलो वॅट आहे ना फक्त, म्हणजे पॉवर दिलेली आहे, पॉवरची किंमत 2 किलो वॅट आहे. कन्वर्शन करा 2 × 10⁻³ वॅट. ओके, आणि टाइम दिलेला आहे किती बेटा 12 आवर्स. टाइम किती आहे 12 आवर्स. ओके, आता सगळ्यात पहिले करंट कुठला, पॉवर दिले ना बेटा. पॉवर इज इक्वल टू, माझ्याकडे फॉर्म्युला मागच्या सारखंच आहे, सेम सम मागच्या सारखं आहे. पॉवर इज इक्वल टू व्ही × आय, मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज इज इक्वल टू आय. पॉवरची किंमत 2 × 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय व्होल्टेज, व्होल्टेजची किंमत 230 विच इज इक्वल टू आय. चलो कॅल्क्युलेशन्स करा, आयची किंमत काढा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये, खालचा एका ब्रॅकेटमध्ये, 2 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवायडेड बाय 230. चलो किती आला 8.69 काही एम्पियर. करंट भेटला. आता पुढे रेजिस्टन्स काढायचा आहे. रेजिस्टन्स काढायचा असेल तर पुन्हा पॉवरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू V² आहे. पॉवरचा फॉर्म्युला V² पॉवर इज इक्वल टू पुन्हा V² आहे. डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. रेजिस्टन्स इज इक्वल टू V²/P, राईट. व्हीचा स्क्वेअर म्हणजे 230चा स्क्वेअर झाला, त्याला डिवायडेड बाय P. पॉवरची किंमत 2 × 10⁻³. चलो रेजिस्टन्सची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. रेजिस्टन्सची किंमत 230चा स्क्वेअर, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. किती आला रेजिस्टन्सची किंमत 26.45 काय बेटा ओहम. रेजिस्टन्स भेटला 26.45 काय झालं, रेजिस्टन्सची किंमत आली. पुढे तुला काय करायचं, एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, पॉवर इंटू द टाइम. एनर्जी इज इक्वल टू किती आला, पॉवर इंटू टाइम. पॉवरची किंमत 2 × 10⁻³ वॅट. ठीक आहे, टाइम किती बेटा आपल्याला 12 आवर्स. कॅल्क्युलेशन करा, 12 × 24,000 याचं उत्तर भेटेल. म्हणजेच वॅट आवर मध्ये दिले. पुन्हा एनर्जी इज इक्वल टू 24 किलो वॅट आवर. 24 किलो वॅट आवर. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या बेटा. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. ओके, मागचा सम झाला असेल बेटा, अपेक्षा ठेवतो. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा तुमचे ह्या फंड्यावरती सम चालू होतील. काय म्हणतोय बेटा ते बघा. An electric heater is marked with a voltage of किती बेटा 230 वोल्ट. ठीक आहे, 750 वॅट. म्हणजे पॉवरची किंमत दिली आहे 750 वॅट म्हणतोय. ठीक आहे, व्हॉट करंट इट टेक्स, करंटची किंमत सांग. ओके, पुढे वाच. व्हॉट इज इट, हॉट रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्सची किंमत सांग. डिटरमाइन द कॉस्ट काढायची आहे. डिटरमाइन द कॉस्ट. ठीक आहे, ऑफ युझिंग इट फॉर 10 आवर्स. टाइमची किंमत किती आहे बेटा 10 तास म्हणतोय तो. ठीक आहे, 10 तास ॲट 2 रुपीज पर युनिट. कॉस्ट पर युनिट दिलेलं आहे, 2 रुपीज पर युनिट म्हणतोय ना बेटा. म्हणजे 2 रुपीज पर युनिट त्यांनी सांगितलं, म्हणजे 2 रुपीज पर युनिट. कॉस्ट पर युनिट दिलेलं आहे त्यांनी काय दिलेलं आहे, कॉस्ट पर युनिट दिलेलं आहे. एका युनिटची किंमतची कॉस्ट त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, बघा कॉस्ट इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स काढावं लागतील इंटू कॉस्ट पर युनिट घ्यावं लागेल. कॉस्ट काढायची म्हटले तर काय, नंबर ऑफ युनिट्स इंटू द कॉस्ट पर युनिट. नंबर ऑफ युनिट्स काढायचे म्हटले एनर्जी डिवायडेड बाय 1000 म्हणजे एनर्जी लागेल. ठीक आहे, मग एनर्जी काढावं लागेल, मग मला कॉस्ट काढता येईल. पण त्याच्यात त्यांनी मला करंट आणि रेजिस्टन्स विचारतोय, ते काढून घेऊ. करंट आणि रेजिस्टन्स मागचाच फंडा. पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला किती V × I असतो. ठीक आहे, मग पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज इज इक्वल टू I आलं. पॉवरची किंमत किती आली 750, त्याला डिवायडेड बाय व्होल्टेजची किंमत किती आहे 230 विच इज इक्वल टू I. चलो आयची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 750 त्याला भागिले 230 किती आलं 3.26 काय एम्पियर. ही कोणाची किंमत आली, करंट भेटला बेटा, राईट. करंट भेटला. ओके, आता आपल्याला इथे ना बेटा करंटची किंमत भेटली. पुढे काय काढायचं आपल्याला आता, रेजिस्टन्स काढण्यासाठी पॉवर इज इक्वल टू पुन्हा V² आपल्याकडे फॉर्म्युला आहे.
राईट. डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. रेजिस्टन्स इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन पी, हा फॉर्म्युला आहे. व्होल्टेजचा स्क्वेअर, व्होल्टेजची किंमत 230चा स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय पॉवर. पॉवरची किंमत किती बेटा 750. पॉवरची किंमत किती आली 750. मग रेजिस्टन्सची किंमत कॅल्क्युलेशन्स करा बेटा. किती येते 230चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय 750 किती आलं बेटा 70.53. 70.53 काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली रेजिस्टन्स. कोणाची किंमत आली बेटा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स भेटला. आता मला काय काढायचं आहे कॉस्टिंग. कॉस्टसाठी नंबर ऑफ युनिट्स, नंबर ऑफ युनिट्ससाठी आधी एनर्जी काढावं लागेल. मग सगळ्यात पहिले आता एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर इंटू द टाइम. सगळ्यात पहिले एनर्जी निघेल. ठीक आहे. एनर्जी नंतर नंबर ऑफ युनिट्स निघतील आणि मग कॉस्ट निघेल. म्हणजे पहा पहिल्यांदा हे काढावं लागेल, मग नंबर ऑफ युनिट्स काढावं लागतील आणि मग कॉस्ट काढावं लागेल. ठीक आहे बेटा. मग एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू द टाइम. पॉवरची किंमत 750 त्याला गुणिले टाइम. टाइम किती म्हणतोय 10 तास सांगतोय. मग 10 विच इज इक्वल टू 7500. ठीक आहे. काय इथे वॅट आणि आवर. वॅट आणि आवर. मग पुढे नंबर ऑफ युनिट्स काढायचे. नंबर ऑफ युनिट्स. नंबर ऑफ युनिट्स इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे एनर्जी डिवायडेड बाय 1000 विच इज इक्वल टू 7500 डिवायडेड बाय 1000. मग विच इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स भेटून जातील. नंबर ऑफ युनिट्स कॅल्क्युलेशन करा. 7500 त्याला डिवायडेड बाय 1000. 7500 त्याला डिवायडेड बाय 1000 किती आलं 7.5. 7.5 नंबर ऑफ युनिट्स भेटले. आणि लास्टली आता कॉस्टिंग. कॉस्ट इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ युनिट्स. नंबर ऑफ युनिट्स त्याला गुणिले कॉस्ट पर युनिट. त्याला गुणिले किती बेटा कॉस्ट पर युनिट विच इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स किती आहे 7.5. कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिट किती बेटा 2 आहे. ठीक आहे. मग कॉस्टिंग 7.5 त्याला गुणिले 2. 7.5 त्याला गुणिले 2 किती रुपये लागतील बेटा 15 रुपये तुम्हाला लागतील. किती रुपीज लागतील 15 रुपीज. किती रुपीज लागतील बेटा 15 रुपीज. कळालंय. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळं गणित लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून काढा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा नेक्स्ट सम. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. अशा स्टाईलचं असेल. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय an emulsion heater is rated as. an emulsion heater is rated as. व्होल्टेजची किंमत दिली किती बेटा 250 व्होल्ट. ठीक आहे. पुढे पॉवरची किंमत 1000 वॅट म्हणतोय. पॉवरची किंमत किती बेटा 1000 वॅट. कॅल्क्युलेट द पुन्हा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर करंट. ओके. त्याच्यानंतर थ्रू इट अँड डिटरमाइन द बिल. बिल म्हणजेच कॉस्टिंग काढायची. बिल काढायचं म्हणजेच कॉस्टिंग काढायची ऑफ इट फॉर युझिंग 10 आवर्स. टाइम दिलेला आहे 10 तास म्हणतोय. ठीक आहे. ॲट अ रेट ऑफ कॉस्ट पर युनिट दिलेलं आहे. कॉस्ट पर युनिट पुन्हा किती रुपये बेटा 2 रुपये. पुन्हा 2 रुपये पर युनिट. मागच्या सारखंच गणित आहे, काहीच जास्त फरक नाही. सेम मागच्या सारखं. सगळ्यात पहिले रेजिस्टन्स काढायचा आहे. तर इथे पॉवर इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे. डिवाइडला मल्टिप्लाय गेला डिवाइडला आला. रेजिस्टन्स इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन पी आलं. व्होल्टेजची किंमत किती बेटा 250चा स्क्वेअर. ठीक आहे. एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 1000. चलो रेजिस्टन्सची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 250चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 250चा स्क्वेअर त्याला डिवाइडेड बाय 1000 किती आलं बेटा 62.5. 62.5 काय बेटा ओहम. ही कोणाची किंमत आली रेजिस्टन्सची. पुढे मला करंटची किंमत काढायची आहे. मग पॉवर इज इक्वल टू पुन्हा व्ही इंटू द आय हा फॉर्म्युला असतो. मग पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज इज इक्वल टू आय आलं. म्हणजेच आय इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज. पॉवरची किंमत किती 1000 त्याला डिवायडेड बाय व्होल्टेजची किंमत 250. कॅल्क्युलेशन्स करा. 1000 भागिले 250. 1000 भागिले 250 किती आलं बेटा 4 एम्पियर. किती आलं 4 एम्पियर. करंट पण भेटला. ओके. पुढे कॉस्टिंग. कॉस्टिंग काढायचं म्हटलं तर नंबर ऑफ युनिट्स आणि मग एनर्जी. म्हणजे सगळ्यात पहिले एनर्जी काढ. मग सगळ्यात पहिले पुन्हा आता एनर्जी.
एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू द टाइम. पॉवरची किंमत दिलेली आहे 1000. टाइम किती म्हणतोय, टाइम किती तास आहे बेटा, 10 तास आहे. म्हणजेच किती आलं 10,000. 10,000 वॅट आणि आवर एनर्जीची किंमत आली. एनर्जीची किंमत आली. पुढे काय, नंबर ऑफ युनिट्स. नंबर ऑफ युनिट्स, नंबर ऑफ युनिट्स इज इक्वल टू फॉर्म्युला एनर्जी डिवायडेड बाय 1000 विच इज इक्वल टू एनर्जी 10,000 त्याला डिवायडेड बाय 1000. ठीक आहे, 3 शून्य 3 शून्य कॅन्सल. नंबर ऑफ युनिट्स, नंबर ऑफ युनिट्स किती आले बेटा 10. ठीक आहे, नंबर ऑफ युनिट्स पण आले. आणि मग सगळ्यात शेवटी कॉस्ट. कॉस्ट इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स, नंबर ऑफ युनिट त्याला गुणिले कॉस्ट पर युनिट, त्याला गुणिले कॉस्ट पर युनिट विच इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स 10 आहेत, कॉस्ट पर युनिट 2 आहे. म्हणजे किती आले बेटा 20 रुपये. किती आली कॉस्टिंग 20 रुपये. कॉस्टिंग किती आली बच्चा लोग 20 रुपये. कॉस्टिंग किती आली 20 रुपये. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. ओके, इमेजच्या फॉर्ममध्ये तुमचा क्वेश्चन झाला असेल बेटा. हे याच्यातलं आता ह्या टाईपमधलं शेवटचं सम आहे. प्लीज फुल कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्याल, महत्वाचं गणित आहे. काय म्हणतोय बेटा ते बघा. 440 वॅट, 440 वॅट म्हणजे 4 काहीतरी आहे, पण ते किती वॅटचे आहेत बेटा 40 वॅटचे. 40 वॅटचे 230 वोल्टचे लॅम्प आहेत. व्होल्टेजची किंमत किती बेटा 230 वोल्ट आणि लॅम्प आहेत म्हणजे पॉवरची किंमत किती बेटा 40 वॅट आहे. लॅम्प आणि पॉवर, आता 4 बल्ब लावलेत, नीट समजून घ्या. त्या 4ची मिळून पॉवर तुला 40 वॅट आहे. 4 बल्ब लावलेत ज्यांची पॉवर सगळ्यांची मिळून 40 वॅट आहे. म्हणजे एका एका बल्बची वॅट किती असेल बेटा 10 वॅट असेल. त्यांनी 4 बल्बची टोटल दिलेली किती वॅट आहे बेटा 40 वॅट आहे. हा महत्वाचा पहिला मुद्दा. दुसरा पुढे काय म्हणतो, रिमेन्स ऑन फॉर 5 hours अ डे. अ डे एका दिवसाला तो टाइम किती चालू राहते बेटा 5 hours एका दिवसाला. ठीक आहे, कॅल्क्युलेट द मंथली इलेक्ट्रिसिटी बिल. मला मंथली इलेक्ट्रिसिटी बिल काढायचं आहे. मंथली इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे एका दिवसाला जर तो 5 तास चालू राहतोय, एका दिवसाला किती 5 तास चालू राहतोय. मग सपोज मी अजून केलं की एका मंथमध्ये 30 दिवस असतील. सपोज एका मंथमध्ये किती दिवस असतील 30 दिवस. मग टाइम किती येईल बेटा 5 गुणिले 30. आधी हे कळालं का. एका दिवसाला 5 तास चालू राहतं, एका दिवसाला 5 तास चालू राहतं. मला मंथली इलेक्ट्रिसिटी बिल काढायचं आहे. मंथली इलेक्ट्रिसिटी बिल 30 दिवसाचं निघतं. म्हणजे 30 दिवसासाठी 5 गुणिले 30 म्हणजे टोटल आवर्स झाले 150 आवर्स. हा सगळ्यात 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 IMP मुद्दा ह्या गणिताचा. ठीक आहे, किती तास झाले 150 तास. सगळ्यात IMP मुद्दा. पुढे काय म्हणतोय, कॅल्क्युलेट द मंथली इलेक्ट्रिसिटी बिल. द रेट इज कॉस्ट पर युनिट दिलेला आहे. कॉस्ट पर युनिट किती म्हणतोय तो 5 रुपीज पर युनिट. 5 रुपीज पर युनिट. आणि मग मला कॉस्ट काढायची आहे. बरं, कॉस्ट काढायची असेल तर सगळ्यात पहिले तुला नंबर ऑफ युनिट्स लागतील. नंबर ऑफ युनिट्स काढायचे असेल तर एनर्जी लागेल. राईट, मग आता सगळ्यात पहिले मी काय काढेल बेटा पुन्हा एनर्जी. एनर्जी इज इक्वल टू पॉवर गुणिले टाइम. पॉवरची किंमत 40, टाइमची किंमत 150. कॅल्क्युलेशन्स, एनर्जी इज इक्वल टू 40 गुणिले 150. 40 गुणिले 150 किती आलं बेटा 6000 वॅट आणि आवर. मग पुढे नंबर ऑफ युनिट्स. पुढे नंबर ऑफ युनिट्स. नंबर ऑफ युनिट्स इज इक्वल टू एनर्जी डिवायडेड बाय 1000 विच इज इक्वल टू 6000 त्याला भागिले 1000 विच इज इक्वल टू 6 युनिट्स. विच इज इक्वल टू 6 युनिट्स. नंबर ऑफ युनिट्स भेटले. नंबर ऑफ युनिट्स भेटल्यानंतर
cost is equal to number of units into the cost per unit नंबर ऑफ युनिट 6 आहेत. कॉस्ट पर युनिट किती आहे बेटा 5 आहे. 6 पंचे किती झालं बेटा 30 रुपये. ठीक आहे. कॉस्टिंग किती आली बेटा 30 रुपये. 4 बल्बची किंमत एका महिन्यासाठी किती लागेल बेटा 30 रुपये. 4 बल्बची किंमत एका महिन्यासाठी किती लागेल 30 रुपये. खूप 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 महत्वाचं सम होतं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. ओके बच्चा लोक, इथे तुमचा हा थेरॉटिकल पार्ट पण संपला आज आणि तुमचा याचे सम्स पण झाले. थेरॉटिकल पार्ट पण संपला, सम्स पण झाले बेटा. ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.